सावधान. आज आपण धम्मठोगातली 13 आणि 14 या क्रमांकाचे गाथा पाहणार आहोत आणि धम्मपदातला 268 269 क्रमांकाची गाथा. आणि त्याच्या पुढच्याही 3 गाथा ज्या आहेत त्या 3 गाथा आणि आधीच्या गाथांचा काही सारांश जो असतो ना तो एकसारखाच आहे, जसं आपण पाहिलेलं आहे परवाला. आता याच्यामध्ये आजची जी गाथा आहे ही आपण पाहूया, 13-14 गाथा. मग पुढच्या गाथांबद्दल आपल्याला वेळ मिळाला तर पुढे जाऊ, नाही तर मग याच्यावरच फोकस करू आपण. न मौनेन मुनी होती मूळ रूपो अविद्यसु यो च तुलं च पग्गय वर्मादाय पंडितो पापानि परिवज्येति स मुनी तेन सो मुनी यो मनाति उभो लोके मुनी तेन पउच्यति. दोन्हींचा एकत्रित अर्थ असा दिलेला आहे की अविद्यसु म्हणजे अविद्वान आहे, मूळ रूप म्हणजे मूढ आहे. मूढ मूढ म्हणजे मूर्ख, बाल. बाल आहे, विद्वान नाही तो. पण नुसतं मौन धरतो, मौन पाळतो. ते गाथेत असं म्हटलेलं आहे की त्याला मौन पाळतो म्हणून मुनी म्हणता येत नाही. जो मुळात विद्वान नाही, जाणकार नाही आणि मूळ मूळ रूप, मूळ म्हणजे मूढ, तो मूळ आहे. मूळ शब्द नाही, तो मूळ शब्द, अळला ह जोडलेला आहे, त्याच्यात प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर मूळ म्हणजे मूढ, हे म्हणजे बाल, म्हणजे त्याला ज्ञान नाही, समज नाही, तरी मौन धरतो आणि मुनी म्हणवतो. आणि योच तुलंच पगह्य, आणि इतर विद्वानांच्या परमादाय पंडितो, जे वरमादाय पंडित म्हणजे जे श्रेष्ठ पंडित आहेत त्यांच्याशी फक्त तुलना करतो, तर त्याला पंडित म्हणतायत, त्याला मुनी म्हणता येत नाही. आता मुनी हा जो शब्द आहे हा ऋषी किंवा मुनी अशा अर्थात येतात. म्हणजे श्रेष्ठ, जो तपस्वी किंवा त्या काळामध्ये मुनी आजही आहेत. म्हणजे काही मुनी मुनी म्हणतात आणि ऋषी म्हणतात, साधू म्हणतात. तर त्यांना ती प्राप्ती असते म्हणूनही म्हणतात, किंवा प्राप्ती असल्यासारखं दाखवतात, तसा पेहराव करतात. तसं आता इथं कसं आहे, तो मौन धरतात आणि म्हणून त्यांना मुनी म्हणवतात, असेही काही अं, आहेत. पण या गाथेत असं म्हटलंय की केवळ तसा दाखवतो म्हणून तो मुनी नाही, नसतो, ऋषी नसतो. आणि पुढं त्याची दुसरी पॉझिटिव्ह बाजू, विधायक बाजू सांगितलेली आहे. पापानी परिवज्येती म्हणजे पाप कर्माचा तो काय परित्याग करतो, पापांचा तो परित्याग करतो, तो खरा मुनी आहे. आणि तो दोन्ही लोकांचं, आता मुनीचा एक अर्थ मनन करणारा असा पण इथं निघतोय. मुन मुनी मुनानी, मुनाती उभे लोक, मुनाती म्हणजे मनन करतोय, तो चिंतन करतोय. म्हणजे मौनात मुळात मनन चालतं आणि म्हणून तो मुनी होतो.
परंतु तोंड बंद आहे, मौन आहे, परंतु मनन करत नाही, असा पण ढोंगी मुनी असू शकतो. तोंड बंद केल्याने आणि मौन धारण करण्याने मनन होत नाही, चिंतन होत नाही. मनन करण्यासाठी मनामध्ये, म्हणजे मनाची, म्हणजे मनोधम्माची सती पाहिजे, जागृती पाहिजे. आता ही गोष्ट आपण वारंवार पाहतो. इथे एक अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा आलेला आहे. मुनीचा, मननाचा, मौनाचा संबंध मनाशी आहे. म्हणजे मुनीचा एक अर्थ असाही निघतो जो मनाच्या संपर्कात आहे, मौनात आहे, मनन करतो, मनाच्या संपर्कात आहे, म्हणजे मनाचं भान आहे, म्हणून मनन करू शकतो. असे याचे काही लिंक इथं दिसते याच्यामध्ये. तर स्पष्टच आहे याचा अर्थ, का जो शो करतो, दाखवतो का मी मौनात आहे. आता काही लोक म्हणजे फार मोठमोठं मौन पाळतात, हे आपण पाहतो आजूबाजूला. परंतु मनात काय चाललंय, मौन ठेवून मनात काय चाललंय हे दिसतं का? कारण मौन याच्यासाठी पाळायचं असतंय, जेव्हा आपण ते करतो तेव्हा, की आपल्याला वाचेतून जी आपली अं, शक्ती वेस्ट होते, वाणीतून, किंवा आपण चिंतन करण्याऐवजी स्वतःला व्यक्त करण्याची घाई करतो आणि व्यक्त करण्यासाठी बोलतो किंवा कृती करतो. तर व्यक्त होण्याच्या आधी जे आपलं मन आपण व्यक्त करतोय, जे अंतरंग आपण व्यक्त करतोय, जे चित्त आपण व्यक्त करतोय, त्याचं भान आहे का? ते भान आधी असलं पाहिजे. मग त्या बोलण्याला एक अर्थ प्राप्त होतो. नाहीतर मग आतमध्ये सगळा गोंधळ आहे, बाहेर मात्र मौन आहे. आणि आतमध्ये सगळा मौन, आतमध्ये सगळा गोंधळ आहे. तेच दुसऱ्या अंगाने असे पाहता येतं, आतमध्ये गोंधळ आहे आणि सांगण्याचा प्रयत्न करतो, व्यक्त होतो, बोलण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करतो. तर ती गोष्ट प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे आतला आणि बाहेरचा मेळ नाही, अंतरंगाचा आणि बहिरंगाचा, म्हणजे उंबऱ्याच्या आतला आणि बाहेरचा मेळ नाही. उंबऱ्याच्या बाहेर व्यक्त होतो, पण उंबऱ्याच्या आतलं भान नाही. आणि काही लोक आतमध्ये मौनासारख्या गोष्टी करून आतमध्ये जणू काही कोंडून घेतात, परंतु आतमध्ये संपर्क नाही. तर ही वेगळीच अवस्था आहे, ही वेगळंच काम आहे. हे काम जे आहे ना, अंतरंगाशी कनेक्शन असणं आणि मननामध्ये, मननासाठी मौन धरणं, मौनात असणं, हे हे वेगळं काम आहे. मौन असणं आणि मनन करणं ह्याच्यामध्ये फरक दिसतो, फरक असू शकतो. आणि विशेषतः हे अशा व्यक्तीसाठी सांगितलेलं आहे की जो शो करतो, म्हणजे इतर पंडितांशी, इतर लोकांशी तो स्वतःची तुलना करत असतो. म्हणजे मी, समजा आता इथं मौनाचा विषय आहे, तर बघा मी, बघा कसा मौन धारण करून आहे, आणि अनेक दिवस मौन धारण करून आहे. आमच्याकडे एक असे साधू होऊन गेले,
ज्यांनी 25 वर्ष मौन धरलं आणि मौनात त्यांची वाचा गेली. नंतर ते मौनातच गेले. म्हणजे कारण ते स्वरयंत्र आणि ते ते सिस्टम वापरलीच नाही, तर ती कामातूनच गेली. जो अवयव आपण वापरत नाही तो नंतर कामातून जातो. बुद्धी आपण चालवत नसले तर काय म्हणतात, बुद्धीला गंज चढतो. बुद्धी आपण समजा विचार करत नाही, चिंतन करत नाही. चिंतन करण्याची, विचार करण्याची अं, धम्म विषय, विचार करण्याची जर सवय नसेल तर विचार करणं अवघड जातं. विचार चालणं चिंता म्हणून किंवा आणखीन काही विकृतीतून विचार चालणं हे मेंदूचं काम आहे. परंतु विचारपूर्वक विचार करणं म्हणजे जागृतीपूर्वक विचार करणं, सतीमध्ये विचार करणं, त्याला चिंतन म्हटलेलं आहे. तर ते चिंतन हे अं, जागृतीवर अवलंबून असतं आणि अंडरस्टँडिंगवर अवलंबून असतं. चिंतामया पय्या म्हणजे चिंतनमय प्रज्ञा ही किती ज्ञान आहे आणि ज्ञानाची समज किती आहे. श्रुतमया पय्या, त्याची समज किती आहे. ऐकलं, किती ऐकलं आणि समजलं, किती वाचलं आणि समजलं, याच्यावर पुढचं चिंतन अवलंबून असतं. चिंतामया पय्या, पुढची प्रज्ञा, पुढचं चिंतन हे आधीच्या अंडरस्टँडिंगवर अवलंबून असतं. आणि आधीची अंडरस्टँडिंग म्हणजे ज्ञान, ज्याला आपण सामान्यपणे ज्ञान म्हणतो. ज्ञान जे ज्ञानेंद्रिय कमावतात, ज्ञानेंद्रियामुळं मिळतं. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, ही जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यातून मेंदूला ज्ञान मिळतं. परंतु एक नैसर्गिक क्रिया आहे. ती जन्मतःच आपलं जन्मजात आहे. ती म्हणजे जन्माबरोबरच आपल्या सोबत आलेली आहे. कारण आपल्या शरीराला डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, जीभ आहे आणि त्वचा आहे. हे शरीराला असलेली ही इंद्रिय आहेत. आणि शरीराच्या आतमध्ये, डोक्यामध्ये आणि संपूर्ण शरीरभर मज्जासंस्थेचं जाळ आहे. तिथं आपल्याला जे 5 इंद्रियातून मिळालेलं जे ज्ञान आहे त्याचा संचय, त्याचे संस्कार, त्याची मेमरी आणि नैसर्गिक काम आहे. त्याला काही खास काही करावं लागत नाही. परंतु असणारं ज्ञान, संचित झालेलं ज्ञान, मेमरी, संचित झालेलं ज्ञान समजतं का, त्याची समज, ज्ञानाची समज म्हणजे प्रज्ञा आहे. प्रज्ञा म्हणजे नुसतं मूळ ज्ञान नाही. ज्ञान मूर्खामध्ये पण असतं. मूर्ख पण पंडित असू शकतो, बालपंडित असू शकतो. पंडित आहे, ज्ञान आहे, भरपूर माहिती आहे, पण त्या ज्ञानाची समज नाही. तर पंडित हा ज्ञानी अर्थाचा शब्द नाही दिसत. ज्ञानी म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान आहे तो ज्ञानी. पण पंडित हा शब्द ज्ञानाचं ज्ञान, ज्ञानाची समज, त्याला पंडित म्हटलं पाहिजे. परंतु जो शो करतो म्हणजे योच तुलंच पगह्य, पगह्य म्हणजे म्हणजे पकडतो तो. म्हणजे तराजू जसं पकडतात ना, तर तो काय करतो, तो तराजू पकडून म्हणजे इतरांशी तुलना करण्याकरता एका पारड्यामध्ये पंडित माणूस दुसरा आणि एका पारड्यामध्ये स्वतःला ठेवतो आणि तो तोलतो आणि ते सांगतो, मी बघा कसा याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे,
किंवा याच्यासारखा आहे, म्हणजे माझं पारडं जड आहे, म्हणजे मी जास्त पंडित आहे, किंवा त्याच्यासारखाच आहे, असं जो तो तुलना करतो, तो शो करतो, तो दाखवतो, पण तसा नसतो. ही गोष्ट जणू काही इथे बुद्धांना उघड करून दाखवायची. कारण ज्याच्याकडे खरं ज्ञान असतं, ज्याच्याकडे खरी प्रज्ञा समज असते, तो इतरांशी तुलना करत नाही बसत. कारण त्याची प्रज्ञा, त्याची समज ही त्याच्या स्वतःच्या उत्कर्षासाठी किंवा दुःखमुक्तीसाठी असते. स्वतःला घडवण्यासाठी ती प्रज्ञा असते, शो करण्यासाठी नसते. म्हणून तो इतरांशी तुलना करत नाही बसत. तर मग काय करतो? पापानी परिवज्यते. आपल्यातले जे काही अवगुण आहेत, दुर्गुण आहेत, पाप कर्म जे आहेत, आपलं जे दूषित चित्त आहे, प्रदूषित चित्त आहे, त्याचं भान ठेवून चित्तानुसती, तर त्या पापांना अं, पापांमधून मुक्त होण्याचा, त्याग करण्याचा, परिवज्येती, त्याच्यातून त्याचा त्याग करण्याचा तो अं, अभ्यास करतो, म्हणजे प्रयत्न करतो, साधना करतो. तर त्याला मुनी म्हटलेला आहे. तो इतरांशी तुलना करत बसत नाही. असा बुद्धांचं बोलणं फार परखड असावं असं वाटतं. परखड त्याला. आणि विशेषतः भिक्खूंना सांगतात म्हटल्यानंतर ते आपल्या शिष्यांना सांगतात. नुसतं शो करू नका. भिक्षू बनण्याचा आव नका आणू, किंवा मौनाचा आव नका आणू, पंडित बनण्याचा आव नका आणू, देखावा करू नका, ढोंग करू नका. त्याचा काही फायदा होणार नाही. स्वतःला काही फायदा होणार नाही. तुमची प्रतिमा होईल मोठी, परंतु आतमध्ये ज्याच्यासाठी हे सगळं करायचं, तेच जर साध्य झालं नाही, तर मग या सगळ्या करण्याचा अर्थ काय? त्याच्यामुळं बुद्धांचे जे शब्द आहेत ते फार परखड असले पाहिजेत. असेच बाबासाहेबांचे असायचे. बाबासाहेबांचे शब्द हे त्यांच्या लोकांसाठी, म्हणजे ज्यांना घेऊन ते चळवळ करत होते, ज्यांना ते जाग करत होते, त्यांनाही ते परखडपणे बोलायचे. समाजातल्या स्त्रियांना म्हणायचं की तुम्ही आम्हाला जन्म देऊन या तुम्ही आम्हाला कशासाठी जन्म दिलाय? तुम्ही आम्हाला एवढं दुःख आम्ही भोगतो. तर त्या जन्म देणाऱ्या आयांना ते परखडपणे बोलतात. आणि किती किती त्यावेळेला किती 7 आणि 8 आणि 10 मुलं व्हायची. म्हणजे बायकांना सुद्धा ते, स्त्रियांना सुद्धा ते सोडत नसायचे. आणि ज्याने त्याने आपल्या जीविताची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली पाहिजे, असं म्हणून स्वावलंबनाचा पण ते संदेश देत होते, आणि परखडपणे देत होते. किंवा काहींना तर म्हणायचे, जगातलं दुःख वाढवण्यापेक्षा आईच्या गर्भातच का मेला नाही. म्हणजे ती जी पोटतिडीक होती, तो जो परखडपणा होता, त्या परखडपणामुळे लोक जागे व्हायचे. म्हणजे तुम्ही माणसासारखं जगता का? जेव्हा धर्मांतराची चर्चा करताना विशेषतः ते परखडपणे सांगतात, आपण माणूस आहोत का? आपल्याला स्वातंत्र्य आहे का? समता आहे का? बंधुत्व आहे का? न्याय मिळतो का? आपण कोण आहोत? तर हे जे भानावर आणण्याचे जे शब्द होते, हे परखड शब्द होते.
आणि शत्रूंवर पण ते तुटून पडले तर घाबरायचेच लोक. की आता हे काय बोलतील. वचक होता. तो परखडपणाचा वचक होता. त्यांचे विचार विध्वंसक नव्हते, होते क्रिएटिव्ह, म्हणजे काहीतरी नवीन उद्धार करण्याची भाषा असायची, उत्कर्षाची भाषा असायची, पण ती कडक असायची आणि कठोर असायची आणि परखड असायची. ह्या गाथा वाचल्यानंतर बुद्धांची भाषा परखडच दिसते. म्हणजे बुद्ध हे शामळू व्यक्तिमत्व नव्हतं असा त्याचा अर्थ आहे. जे फार शांतता दाखवली जाते, बसलेले, म्हणजे आता बाबासाहेबांना तर बैठे बुद्ध आवडत नव्हते. बाबासाहेबांना सक्रिय बुद्ध आवडायचे आणि बंद डोळे असलेले अजिबात नव्हते. बाबासाहेबांनी स्वतःच एक जे चित्र काढलेलं आहे बुद्धांचं, ते बुद्धांचं चित्र उघड्या डोळ्याचं चित्र आहे ते. आणि त्यांना जागृत, उघडे डोळे म्हणजे जागृत बुद्ध, बंद डोळे म्हणजे बधिर अवस्था पण असू शकते तो. बाकीचं काही नको म्हणून पण डोळे बंद करतो आपण, म्हणजे जगाकडे डोळे झाक करतो असा त्याचा एक अर्थ आहे. म्हणजे बाहेर डोळे झाक करतो आणि स्वतःला कोंडून घेतो आणि शो करतो, जसा हा मुनी मौन धरणारा शो करतो. तसं बघा मी किती डोळे बंद करून 10-10 दिवस, 40-40 दिवस, 20-20 दिवस, 8-8 दिवस, एक दिवस, तास भर बसतो. रोजची माझी साधना एवढी चालते तेवढी चालते हे शो करतो. पण प्रत्यक्षात तो आतमध्ये उंबऱ्याच्या आत गाफील असतो, भ्रमिष्ट असतो, मूढ असतो, मूर्ख पण असू शकतो. आणि तो बाहेर शो करतो. जसा हा मुनी पंडितांना एका एका पारड्यात पंडिताला ठेवतो, दुसऱ्या पारड्यात स्वतःला ठेवतो आणि सांगतो, बघा माझं पांडित्य बघा, माझं बोलणं बघा, माझं पाठांतर बघा. तर इथं शोचा मुद्दा नसतो, अंतरंगात काय आहे तो मुद्दा महत्वाचा असतो. तर हा मुनी कोण असतो आणि मुनी कोण नसतो, असा हा मुद्दा आहे या गाथांमधला. तसं पुढची पण गाथा जी आहे ते घ्यायची असेल तर आज आपण घेऊ शकतो, आणि पण मोठा अभ्यास आहे तो, आत्ता नको, उद्या घेऊ आपण किंवा परवा. पुढची जी गाथा आहे ती आर्य आर्य न तेन आर्यो होती. हे तो आर्य, आर्य कोणाला म्हणतात आणि आर्य कोणाला म्हणत नाहीत, असा तो मुद्दा आहे. आणि त्याच्यामध्ये पुढे आणखीन काही चर्चेचे मुद्दे आहेत, त्यामुळं ही गाथा, पुढच्या उरलेल्या 3 गाथा आपण उद्या घेणार आहोत, परवा. तर आज आपण तात्पुरतं थांबूया, म्हणजे मी थांबतो. थोडा वेळ आपण चर्चा करू. तर आपलं जे जगणं असतं ते बहुधा मी मुळे, सत्ताय दृष्टीमुळं हे तुलना करतच चाललेलं असतं नेहमी, आपण आणि जग. आपण आपली स्वतःची तुलना इतरांशी दिसण्यावरून करतो, रंगावरून करतो, बोलण्यावरून करतो, ज्ञानाच्या आधारे करतो, संपत्तीच्या आधारे करतो. आपल्याकडे काय आहे आणि दुसऱ्याकडे काय आहे आणि नाही, हाच हाच बऱ्याचदा हा तुलनेचा मुद्दा, संघर्षाचा मुद्दा असतो. आतल्या आत, मनातल्या मनात पण संघर्षाचा, जळफळाटाचा, ईर्षेचा, मत्सराचा मुद्दा असतो. स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेनुसार ही तुलना करतच आपण जगतो. आणि आपल्या ज्या आपली जी कृती आणि आपली जी धावपळ असते, ही
त्या तुलनेतूनच चालते. त्याच्याकडे असं आहे ना, मग माझ्याकडे पण तसं पाहिजे. आमच्याकडे तसं आहे ना, मग आपल्या घरातले पण संघर्ष बघा. घरातले बाई माणसं तर म्हणजे कसं, बाई माणसंच नाही, पुरुष पण त्यांच्याकडे कसं ते आलंय तर आपल्याला तसंच पाहिजे. शेजारी काय आलं ते आपल्याकडे तेच पाहिजे. नाहीतर मग शेजारचे पण म्हणतात, अरे आमच्याकडे हे तुमच्याकडे नाही का? आमच्याकडं बघा, ते एक नाटक आहे ना, तो नाटकात तो पाहुण्यांना पाणी देतो. कॉमेडी नाटक आहे ते. तर पाहुणे घरी आले तर त्यांना तो पाणी देतो. पाणी देताना म्हणतो, थंड पाणी आहे, फ्रीज मधलं पाणी आहे. आमच्याकडे फ्रीज आहे ना. हम्म. तर तो आमच्याकडे फ्रीज आहे याची तो जाणीव करून देतो. आणि त्या पाहुण्यांकडं पाहुणे पाहुण्याशी तो एक प्रकारे तुलना करतो, आमच्याकडे फ्रीज आहे. म्हणजे असं आपलं आपलं जे असतं ना, आमच्याकडे फ्रीज आहे. म्हणजे त्यांना हे तुमच्याकडे आहे का, असं पण तो प्रश्न असतो. आणि तो जर म्हटला आमच्याकडे फ्रीज पण आहे आणि एसी पण आहे, आणि मग याला वाईट वाटतं, अरे आपल्याकडे फ्रीज आहे पण एसी नाही. मग आपण काहीतरी पाहुणा आपल्यापेक्षा जरा पुढचा आहे, श्रेष्ठ आहे. विशेषतः सोयरिकीच्या वेळेला हे असं फार पाहिलं जातं. तर ही जी तुलना आहे, ह्या तुलनेमुळेच आपल्या ज्या कृती आहे, वर्तन, वागणं जे आहे, हे बऱ्याचशा तुलनेमुळे ठरत असतं. तर आपण आपल्या प्रॉपर्टीची तुलना करतो, आपल्या जातीची पण तुलना करतो, धर्माची तुलना करतो. तुलना करतच आपण जगतो. तसं हा मुनी, हा कोण भिक्षू आहे, तो इतरांच्या पांडित्याशी तुलना करत करत स्वतःला व्यक्त करतो. काही लोक आपण पाहतो, डॉक्टरेट लावण्यासाठी ते जास्त धडपडत असतात. आपल्या नावापुढे डॉक्टरेट लागलं पाहिजे. आणि कोणत्याही मार्गाने ते डॉक्टरेट घेतात ते. आजकाल तुम्हाला माहिती असेल, त्याच्यामध्ये पण शिक्षण क्षेत्रातला जो भ्रष्टाचार आहे, त्याच्यातून असे डॉक्टर पण तयार होतात आणि गोत्यात पण येतात. तर ही जी तुलना करण्याची जी प्रवृत्ती आहे, ती याच्यामध्ये सांगितलेली आहे, या गाथेमध्ये, बुद्धांनी. आणि तुलना करत जगण्यामुळेच आपलं माइंड फ्री नसतं कधी. प्रत्येक गोष्ट आपण इतरांशी तुलना करत जगतो. म्हणजे मनाचं स्वातंत्र्य नाही. ज्याचं मन स्वतंत्र असतं तो दुसऱ्यांशी तुलना करत नाही जगत. त्याचं त्याचं आहे, आपल्याकडे जे आहे ते आहे, त्याच्याकडे जे आहे ते आहे. ते माझ्याकडं असलंच पाहिजे असं नाही, आणि माझ्याकडे जे त्याच्याकडं असलंच पाहिजे आणि नसलंच पाहिजे असं नाही. असं नाही होऊ शकत. ज्याची त्याची क्षमता आहे, ज्याची त्याची पात्रता आहे, ज्याची त्याची परिस्थिती आहे, कंडिशन्स आहे, संस्कार आहेत, वर्तनाची पण आपण तुलना करतो. इतरांचे दुर्गुण आपण जेव्हा खूप सांगतो, तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण किती सद्गुणी आहोत याची तो याची तो जाहिरात करतो जणू काय. आणि दुसऱ्यांचे दुर्गुण सांग. बहुधा इतरांचे दुर्गुण सांगण्यामध्ये, चुका सांगण्यामध्ये बहुधा हाच दृष्टिकोन असतो, का मी बघा किती बिनचूक जगतो अगदी, म्हणजे माझ्यात नाही ते. आपण नाही दारू पिणाऱ्याकडे पाहून दारू पिणाऱ्याला तो सुधरवणार नाही. त्याच्या जीवनात काही परिवर्तन होईल असं काही नाही करणार. पण त्याची दारू पिण्याची तो अं, चेष्टा करणार, किंवा त्याचं याचं आपण समर्थन करतो, दारूचं समर्थन करतो अशा अर्थानं नाही.
तो फक्त चूक दाखवणार, आणि मी नाही होत आपला. एखादा फार चुकीचं बोलत असला, नाही बा मी असा कधी चुकत नाही. एखाद्याकडे अज्ञान असलं, नाही बा मी असला अज्ञानी नाही, माझ्याकडे खूप ज्ञान आहे. तर असं आपलं चाललेलं असतं. आणि याचं आपलं खूप मोठं प्रेशर पण असतंय, तणाव असतं मनावर. मन हे सगळ्या गोष्टींचं मूळ आहे. म्हणजे म्हणून मनामध्ये मनन चाललं पाहिजे. आणि मनन चालण्यासाठी मनाच्या संपर्कात असलं पाहिजे. म्हणजे धम्मानुसती असली पाहिजे. मग ते मन शुद्ध होतं, आणि मनाला अशुद्ध करणारं चित्त शुद्ध होतं. कारण त्याच्यामध्ये लोभ आणि द्वेष आणि या सगळ्या तुलना, हे सगळं त्याच्यात, हे तुलनेच्या गोष्टी म्हणजे लोभ द्वेषाच्या गोष्टी आहेत. लोभाच्या आणि द्वेषाच्या गोष्टी या तुलना करतात. असं त्याचा एक सार निघतोय.